नमस्कार, मी सुकन्या आणि तुम्ही पाहत आहात जनमत लाईव्ह. बातमी येते थेट बँक निवडणुकीतून. भाजपाला मिळालेल्या भोपळ्यातून भाजपाचा दारुण पराभव. 14-0नी महाविकास आघाडीने मारली बाजी. दरेकर आणि लाड यांचा झालाय दारुण पराभव. नेमकं काय झालंय, कोणती निवडणूक होती आणि कोणत्या सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला भोपळा मिळालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं भाजपाचा आत्मविश्वास का ढासळलेला आहे आणि महाविकास आघाडीने कसा झंझावाती विजय मिळवलेला आहे. तर आपण सुरुवात करूया. राज्यात गेल्या 3-4 महिन्यांपासून अनेक छोट्या मोठ्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची पोटनिवडणूक, सहकारी बँकांच्या निवडणुका, जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका, तसेच अनेक ठिकाणी छोट्या ज्या बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपाला धक्के बसत आहेत. निवडणूक जरी छोटी असली तरी मात्र भाजपा अशा बॅलेट पेपरवरच्या निवडणुकांमध्ये कसा पराभूत होतो याकडे जनतेने लक्ष वेधलं आहे. आणि ईव्हीएमवर जर मतदान असेल तर भाजपा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कसा विजयी होतो याचाही सुतवा या निवडणुकांमुळे सगळीकडे चर्चेला मिळालेला आहे. त्यामुळे आता या ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचा विजय होत आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी मुंबईत ठाकरे बंधूंचा जो विजय झाला होता, परंतु त्यानंतर लोकसभा विधानसभा निवडणुकासुद्धा त्यामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि भूतोभविष्यती असं यश भाजपला शिंदे गटाला मिळालं. परंतु त्यानंतर त्यांचा जल्लोषसुद्धा दिसला नाही, कारण भाजपला शिंदे गटाला आणि अजित पवार यांना सुद्धा विश्वास नव्हता की एवढ्या 235च्या आसपास आपण येऊ शकतो. त्यामुळे भाजपा आणि शिंदे गट, अजित पवार नेमकं निवडणुकीत कसे जिंकतात याचा चमत्कारच लोकांना बघायचा होता. आणि गेल्या 1 महिन्यापूर्वीच शिंदे गटाच्या पैठणच्या आमदारांनी सांगितलं की मी 20,000 मतं बाहेरून आणली. म्हणजेच यांच्यामध्ये काही गडबड तर नाही ना, असा प्रश्नच उपस्थित होतो. त्यामध्ये ज्या छोट्या छोट्या निवडणुका आता गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये झाल्या त्यामध्ये भाजपाचा, शिंदे गटाचा, अजित पवार यांचा पराभव झालेला दिसला. त्यामुळे आज सुद्धा या महत्त्वाच्या निकालामध्ये भाजपाला भोपळा मिळालेला आहे. महाविकास आघाडीचा सर्वात मोठा विजय झालेला आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या या पराभवाने त्यांची चिंतन बैठक सुद्धा सुरू झालेली आहे. अनेक काळ सहकार क्षेत्रात भाजपाचं प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं वर्चस्व होतं. परंतु गेल्या 6 महिन्यांमध्ये जेव्हापासून महाविकास आघाडी आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आता भाजपाचा प्रत्येक निवडणुकीमध्ये पराभव आम्ही करू अशी शपथच त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं दिसतं आहे. तर लाड हे भाजपाचे महत्त्वाचे धोरणकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी रायगड जिल्ह्यात आपले पाय रोवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची केली होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एकमत पॅनल उभं केलं होतं. या पॅनलला स्थानिक शेतकरी, व्यावसायिक आणि सहकारी क्षेत्रातील वरिष्ठ मंडळींचा मोठा पाठिंबा मिळाला. निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान झालं आणि निकाल लागला तेव्हा 14-0 या अभूतपूर्व फरकाने महाविकास आघाडीने भाजपा शिंदे गटाचा धुव्वा उडवला. राज्यात सत्तेवर असूनही शिंदे भाजपा यांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला. जिल्ह्यातील मतदारांनी सांगितले की राजकारणात सत्ता वेगळी आणि सहकार क्षेत्र वेगळं. सत्तेचा दबाव आणूनही लोक झुकले नाहीत. गावागावात आपले पैसे आपला निर्णय असा घोष चालला होता. या घोषणेतूनच आघाडीला बळ मिळालं. एकमतावे ठरवलेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे स्थानिक नेते, राष्ट्रवादीचे जुन्या संघटनांचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे जुने कट्टर कार्यकर्ते, कामकाजातले अनुभवी लोक या सगळ्यांनी एकत्रित मोर्चे बांधणी केली आणि प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच वातावरण महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा पैसेवाली असं बनलं. प्रचार काळात भाजपाचे नेते दरेकर, लाड, स्थानिक आमदार तसेच शिंदे गटाचे काही स्थानिक मंत्री यांच्यासह मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी उतरले होते. सभांमध्ये पैसा आणि सत्ता दोन्हींचा वापर झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते, विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गट यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. प्रत्येक गावात प्रत्येक पॅनल सदस्याने सहकार क्षेत्राला स्वाभिमान हवा हे सांगत लोकांपर्यंत पोहोचवले. मातोश्रीपासून सहकार बँकांपर्यंत ठाकरे लाट असं काही ठिकाणी लोक म्हणताना दिसले. मतदारांमध्ये शिंदे भाजप यांच्याबद्दल असंतोष होता. शेतकरी वर्ग, लघु उद्योजक, महिला बचत गट या घटकांनी यावेळी महाविकास आघाडीला मतं दिलं. निकाल जाहीर होताच रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. लोणार शहर, पनवेल, अलिबाग आणि महाड या ठिकाणी गुलाल उधळला,
फटाके फोडले, एकमेकांना लाडू भरून विजय उत्सव साजरा केला. भाजपा शिंदे गटाचे उमेदवार मात्र निकालानंतर गायब झाले. काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर निषेध केला, परंतु त्यांना हाती मात्र भोपळा आला. पण निकाल स्पष्ट आणि निर्विवाद असल्याने सर्वांना तो मान्य करावाच लागला. स्थानिक नेत्यांनी म्हटले की ही निवडणूक केवळ सहकार बँकेची नाही, तर लोकशाहीची निवडणूक होती. सत्ता, पैसा आणि दबाव यांच्या विरोधात रायगडने स्वाभिमानाचा निर्णय दिला. या निकालानंतर राज्यात चर्चेचा विषय ठरला की रायगड जिल्ह्यातील हा निकाल आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर थेट परिणाम करणार आहे. भाजप आणि शिंदे गटाने सर्व ताकद लावली, पण जनतेचा प्रतिसाद मात्र शून्य मिळाला. त्यामुळे लोकशाहीत दबाव चालत नाही, काम आणि विश्वास चालतो, हे स्पष्ट संदेश गेला. राजकीय निरीक्षकांच्या मते रायगडचा निकाल हे ठाकरे-पवार समीकरण पुन्हा जिवंत झाल्याचं द्योतक आहे. शिंदे गटाने राज्यात सत्ता घेतली, पण तळागाळातील शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत, हे या निकालाने दाखवून दिले. निकालानंतर भाजपा नेत्यांनी म्हटले की लोकशाहीत विजय पराभव चालू असतो, आम्ही आत्मपरीक्षण करू. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. पत्रकारांशी बोलताना सांगितले की सहकार क्षेत्रात राजकारण आणणं चुकीचं आहे. मात्र महाविकास आघाडीचे स्थानिक नेत्यांनी सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. महाविकास आघाडीकडून या निवडणुकीसाठी एकजूट आणि योजना या दोन गोष्टींवर भर देण्यात आला होता. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते शरद पाटील यांनी सांगितले की मतदारांना आम्ही केवळ घोषणेने नाही, तर कामगिरीने जिंकलं. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणि विश्वास या दोन मूल्यांवर आमच्याकडे लोक परतले. तर ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षाने सांगितलं की रायगडचा निकाल ठाकरेंच्या नेतृत्वावरचा विश्वास दाखवतो. शिंदे भाजप सरकार सत्तेत असलं तरी जनतेच्या मनात मात्र ते नाही. त्यामुळे या बँकेचा निकाल लागल्यानंतर विषय संपूर्ण राज्यभर चर्चेत आला आणि भाजपाने याआधी सहकार बँकात मोठं वर्चस्व निर्माण केलं होतं. मात्र आता अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने सत्ता उलटवायला सुरुवात केल्याने शिंदेगड भाजपाला आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. रायगडनंतर आता कोकण, ठाणे आणि पालघरमध्ये अशा निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. तेथे या निकालाचा थेट परिणाम होईल असं दिसतं. महिला बचत गट, शेतकरी सहकारी संघटना आणि युवा वर्गाने या निवडणुकीसाठी मोठी भूमिका बजावली. महिला बचत गटांनी प्रचारात उतरून दररोज भेटीगाठी घेतल्या. भाजप आणि शिंदेगड जरी केंद्रात राज्यात सत्तेत असले तरी महिलांना न्याय मिळाला नाही अशी नाराजी महिलांनी एकदिलाने मतदान केलं. त्यामुळे आता हा जो निकाल लागलाय तो भाजपा विरोधात जो काही 14-0 लागलेला आहे, त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का मानला जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असे जर छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस जर जिंकत राहिले तर हळूहळू येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाचा दारुण पराभव होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.